आज तुमच्या माझ्या घरात माऊलींची ज्ञानेश्वरी असली पाहिजे, तुकोबांची गाथा, नाथांचं भागवत, समर्थांचं दासबोध, मनोबोध, हरिपाठ सगळंच असलं पाहिजे. एका हरिपाठासाठी ज्ञानोबारायांचे 1000 वेळा पाय पकडले ना तरी ते कमी ठरतील श्रोते हो. एवढे उपकार आहेत तुमच्या माझ्यावर, संतांचे, लोकोत्तर महापुरुषांचे. आणि मग या महापुरुषांना घडवणाऱ्या माता, त्या मातांचं किती कौतुक करावं. या भूमीनी अशा माता घडवल्या आणि त्या मातांनी असे सुपुत्र जगाला दिले. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. त्यामुळे कुपुत्रो जायते क्वचिदपि असं शास्त्र सांगतं, पण कुमाता न भवती कदा. कुमाता कधीच असू शकत नाही. माता जगाला काय देऊ शकते? माता जगाला अण्णांच्या सारखे सुपुत्र देव प्रदान करू शकते एखादी माता, की मी काहीतरी या समाजाचं देणं लागतो. म्हणून गावातल्या घरातल्या प्रत्येक माणसाशी माझी काहीतरी प्रेमाची नाळ जोडली गेली असं प्रत्येकाला वाटावं. आज त्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात ना. अहो, या भूमीनी संत तर आम्हाला दिले, सत्पुरुष दिले, समाज पुरुष क्रांतिकारक दिले. संतांनी इथं सद्विचारांचं सिंचन केलं, एक मार्ग आपल्या सगळ्यांना घालून दिला, आखून दिला. आम्ही काय करायचं? त्या मार्गावरनं चालायचं फक्त. आणि चालत असताना आम्ही कोण, मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. कधी आपण स्वतःला विचारायचा प्रयत्न केला का? मी कोण? हु आय एम, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. मी काय जन्माला आलो? माझ्या जन्माला येण्याचं कारण काय? उपादान कारण काय? निमित्त कारण काय? जगद्गुरु आचार्य म्हणाले, कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमी दृशः. कोहम, मी कोण? कथमिदम जातम, मला कुठं जायचंय? कधीतरी स्वतःला हे प्रश्न विचारावेत बरं का. तुम्ही म्हणाल मी कोण? अमुक 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 माझं नाव. अहो, पण ते देहाला दिलेलं नाव झालं. अमुक गावामध्ये मी राहतो, मी अमुक आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, अमुक 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 हे माझं नाव. पण या पलीकडे जाऊन आपण कधी शांत बसून आपला श्वास तरी ऐकतो का? आपल्याला वेळच नाही, आपल्याला नाही वेळ. आपण आतमध्ये बसत नाही. आपण अत्यंत बहिर्मुख झालो. वृत्ती आत्मकेंद्री होण्याऐवजी बहिर्केंद्री, बहिर्मुख झालो आणि वखवक 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 नुसती वाढली ना. मग आजूबाजूला आपण जर पाहिलं तर आमच्या पिढी समोर आम्ही काय आदर्शांची पेरणी करतो. सगळीकडे बघायला गेलं तर अन्याय, अत्याचार, पापाचार, नकारात्मकता, नैराश्य, मराठीत बोलायचं झालं तर फ्रस्ट्रेशन, प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे सध्या. 2 वर्षाचं पोरग पण टेन्शन मध्ये. त्याला मोबाईल देऊ नका, बघा ते कसं घर डोक्यावर घेतं. त्याचं त्याला टेन्शन आहे. प्रत्येकाला टेन्शन आहे, ताण आहे, वैताग आहे, वैफल्य आहे. मग या सगळ्यातून चिरंतन आनंदाची प्राप्ती आम्हाला कशी होईल? जी तुकोबरायांना झाली. काय आनंद होता महाराजांचा. अहो, भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसायचे तासन तास आणि जीवनाचं खरं गमक शोधत होते. काय करत होते? एकांतवास करत होते. ऐका, लोकांत करावा, लोकांच्यात राहावं. लोकांत केल्याशिवाय एकांतवासाची किंमत कळत नाही आणि एकांतवास केल्याशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही. विठ्ठल त्यामुळे भगवंताला जर प्राप्त करायचं असेल ना तर एकांतात जावं. तुकोबराय एकांतवास करायचे, जीवनाचं गमक शोधून काढायचे. मी कोण? ते पूज्य मुरारी बापू आपल्या रामकथेत फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगा म्हणाले. तुम्ही असा कधी प्रयोग केलाय का? बघा, आपलाच फोन घ्यायचा, आपलाच नंबर डायल करायचा, आपल्याला लावायचा फोन. असं कधी केलंय का? नसेल केलं तर करून बघा. आत्ता नको, आता राहू दे, जरा खिशात असतील तर, नाही का. नाही तर ते अवयवच झाला एक शरीराचा वेगळा, त्याच्याशिवाय आपल्याला चैनच नाही पडत. आणि लहान मुलांना आम्ही दोष देतो, ऍडिक्ट झाली, ऍडिक्ट. परवा एक जेवायला बसला नवरा पतिदेव आणि जेवायला बसले. आता आम्हाला सवय झाली सगळ्यांनाच की मोबाईल असल्याशिवाय घास काही खाली गिळतच नाही आमच्या कुणाचाच. प्रत्येकाला मोबाईल लागतो, जेवताना सुद्धा. बरं, मोबाईल बघत बघत जेवण्याच्या नादात जेवण सुरू झालं, लक्ष मोबाईल मध्ये. आणि बायकोला सांगितलं, बाई ग, तुला एवढी वर्ष झाली लग्नाला होऊन, तुला अजून आमटीत व्यवस्थित करता येत नाही, पाण्यासारखी आमटी नुसती करून ठेवली. ती म्हणली, अहो नीट बघा, आमटी समजून पाणी ओतलंय भातात. फार वेळ लागलं ना हो मोबाईलनी. माणसातनं उठवणारं यंत्र झालं ते. आज जग जवळ आलं, पण माणसं माणसापासून खूप दूर गेली. आम्ही संकुचित झालो, चिन्हात बोलायला लागलो. मी चुकत नसेल तर मला सांगा, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणाऱ्यांना सगळ्यांना माहितीये, एकच गुच्छ असतो.
तो श्रद्धांजलीला, तोच वाढदिवसाला फिरतो. पूर्वीचा काळ भेटणं होतं, बोलणं होतं, एकमेकांशी संवाद होता, पत्रव्यवहार होता, भेटीगाठी होत्या, नात्यांमध्ये ओलावा होता, स्नेह होता, आत्मीयता होती. आता कुठं आहे? माणसं गेली घरामध्ये एकमेकांच्या की चहा घेणार का, हे आमचं पुण्यासारखं नव्हतं. आमच्या पुण्यात आला तर तसं असतं, जेवूनच आला असाल नाही का, चहा घेणार का असं नव्हतं नाही का. इतकं अगत्य, इतकं आतिथ्य होतं, कारण माणूस माणसातला माणूस बघत होता. आज आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला पाषाणातला देव कुठून दिसणार हो, कुठून दिसणार. तुकोबारायांनी स्वतःतलं देवत्व शोधलं, ज्ञानोबारायांनी स्वतःतलं देवत्व शोधलं नव्हे. हे देवाचेच अवतार, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच आला, संत रूपाने अवतीर्ण झाला प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येक जातीमध्ये. आणि दुर्दैवाने आज आमचं असं झालं, आम्ही संतांनाच जातीत वाटलं. बघा, ज्ञानोबाराय अमुक एका जातीचे संत, तुकोबाराय अमुक एका जातीचे, सावतामाळी अमुक एका जातीचे, गुरुबा काका अमुक एका जातीचे, सेनानावी अमुक एका जातीचे. अहो, असं करता करता संतांना जातीत वाटलं, महापुरुषांना जातीत वाटलं, आणि जातीपातीची राजकारण या मातीत सुरू झाली. दुर्दैवानी संतांना जर जातीत वाटायला लागलो ना आम्ही, तर आम्ही मातीत जाणार, एवढं नक्की आहे, लक्षात ठेवूया. छत्रपती शिवप्रभूंची आज तिथीनुसार जयंती आहे. राजांना सांगावं वाटतं कधीतरी, राजे राजे क्षमा करा, तुम्ही मराठा या शब्दाची जी व्याख्या मांडली ना, त्याचा विपरीत अर्थ आज महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलाय. कारण मराठा या शब्दाचा छत्रपतींना अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा आहे. जो धर्मासाठी लढतो तो मराठा आहे, जो भगव्याखाली लढायला तयार आहे तो मराठा आहे, नव्हे जो भगव्यासाठी धारातीर्थी पडायला तयार आहे तो मराठा आहे. कशाला म्हणायचं मराठा? मराठी शब्दाची व्याख्या छत्रपतींनी, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, समर्थ रामदास स्वामी म्हणायचे छत्रपतींच्या बद्दल. त्यामुळे मराठा म्हणजे मावळा या अर्थाने तुकोबराय किंवा छत्रपती शब्द वापरायचे. आणि मराठा लोक किंवा मावळे हे 18 पगड जातीचे होते, कुणा एका विशिष्ट जातीचे नव्हते हो. 18 पगड जातीचा संबंध मराठा वर्ग मावळा म्हणून छत्रपतींनी गोळा केला. आणि जीवाला जीव देणारी ही माणसं एकत्र आली, मानवी जीवनाचं इतिक कर्तव्यता पूर्ण केली. मी कोण हा प्रश्न सार्थकी लावला आणि जीवनाचं अत्यंत सुंदर असं मंगलमय स्वरूपामध्ये कल्याण करून घेतलं. आज तुम्ही आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया की मी इथे का आलोय? दुर्लभात दुर्लभ असलेला मनुष्य देह मला प्राप्त झालाय, माणूस म्हणून मी जन्माला आलो ना, मग माणसासारखं वागत का नाही? बहिणाबाईंनी फार सुंदर, अलीकडच्या बहिणाबाई चौधरी आमच्या कवयित्री खानदेशातल्या, त्यांनी प्रश्न विचारला समाज मानसाला, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस? माणूस माणूस म्हणून जन्माला आला पण माणसासारखा वागायला तयार नाही. परवा आळंदीमध्ये एकाने मला विचारलं, ताई या दगडामध्ये खरंच आतमध्ये माऊली आहेत का? म्हटलं बाबा मला तर खरं रागच आला होता त्याचा, पण म्हटलं इथे माऊली आहेत, फक्त डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. आज आम्ही दगडाच्या आणि पाषाणाच्या हृदयाची माणसं झालो. आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला देव कधी दिसायचा? नामदेवरायांच्या समोर पांडुरंग परमात्मा येत होते, नामदेवराय रडत होते देवासाठी. आपण नाही रडत, कारण मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय हे 3 दुर्लभ गोष्टी, दुर्लभातल्या दुर्लभ आहेत, त्या आम्हाला प्राप्त झाल्यात. आम्ही उत्तम संघामध्ये राहतो, मोक्षाची इच्छा आम्हाला असते आणि आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो ना. मग आता इथं आलेल्या प्रत्येकाने आपलं हित साधायचंय. तुकोबरायांनी ते हित साधलं. काय केलं महाराजांनी? कुठे गेले? प्रपंच केलाच, पण वेळ आली तर प्रपंचाला बाजूला सोडलं आणि भामनाथाच्या डोंगरावर जावं, गाथेची निर्मिती करावी. कधीतरी जिजाई आईसाहेबांनी विचारावं, धनी अहो कुठं निघालायसा? तुकोबराय म्हणायचे, अगं आवले पंढरपूरची वारी पंढरीला निघालो, अगं आवले आळंदीची वारी आळंदीला निघालो, अगं आवले भामचंद्राच्या डोंगरावर चाललो. 15 दिवस भामनाथाच्या डोंगरावर जावं तुकोबरायांनी आणि तिथं काय करावं हो? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे.
एकांतवास. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. म्हणून जगाकडे बघण्याची एक व्यापक दृष्टी प्राप्त झाली. हे माझं ते माझं नवे संसार सगळा माझा आहे, अवघाची संसार सुखाचा आनंदे भरीन तिन्ही. आमचं असं असतं मी माझं माझ्या पुरतच, चार भिंतींच्या माझं आतलं जे घर आहे तेच माझं विश्व. पण ज्ञानोबरायांना विचारावं, माऊली तुम्ही कुठे काही 1 एकर 2 एकर 4 एकर जागा घेऊन ठेवली का हो? कुठे 4 गुंठे जमीन तर घेऊन ठेवली का हो? एखादा 4 BHK 3 BHK 2 BHK फ्लॅट बांधला का हो, घेतला का हो? माऊली म्हणतात असं काहीच नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयांची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर म्हणून आज तुमच्या माझ्या प्रत्येक घरात माऊली येते. आणि महाराष्ट्रापासून ज्याच्या घरात ज्ञानोबराय नाही ना, तो मराठी म्हणून घेऊच शकत नाही स्वतःला. महाराष्ट्रात असून ज्ञानोबा तुकोबा हे आमचं रसायन आहे. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हे आमच्या जगण्याचे प्रेरणा मंत्र आहेत. आम्ही नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. कारण आज तुमच्या माझ्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे ते या जगाच्या बापामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आज देवळातला देव सुरक्षित आहे, वेदशाळेतला वेद सुरक्षित आहे, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित आहे ते छत्रपतींच्यामुळे, ते ज्ञानोबांच्यामुळे, ते तुकोबांच्यामुळे. एवढा मोठा वारसा आम्हाला मिळाला, आम्ही किती भाग्यवान समजलं पाहिजे बघा. आणि आज परिणाम असा झाला, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म असं आपल्या धर्माला म्हटलं जातं. तो नुसता हिंदू धर्म नाही, तो सनातन धर्म आहे. आणि त्या धर्मावर अनेकांनी प्रहार केले बरं का, अनेकांनी. आपल्याला फक्त मुघलांचं आक्रमण आठवतं, पण मुघलांच्या आधी शक आले, हून आले. आता इतिहासात आमची पोरं बघतात, म्हणजे मराठी मीडियम असेल तर त्यांना ते कळतं. आता इंग्लिश मीडियमनी पार वाटोळं करून टाकलं. इंग्लिश मीडियमला घालू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही बरं का. कॉन्व्हेंट संस्कृतीला विरोध आहे, पण इंग्लिश माध्यम असावं, आलंच पाहिजे. जगाची भाषा आहे ती, उत्तम इंग्रजी बोलता आलं पाहिजे आमच्या लेकरांना. पण आमचं मूळ हरवतंय त्या नादात, त्याचं काय करायचं? आमची मूळ संस्कृती आम्ही हरवतोय, त्याचं काय करायचं? आमच्या मुलांना इतिहासात सांगतात फ्रेंच राज्यक्रांती पोरं शिकतात, कुठल्या तरी फुटकळ राज्यक्रांत्या शिकून आम्हाला काय करायचंय? छत्रपतींचा इतिहास आधीच्या पुस्तकामध्ये होता बघा, पाठ्यपुस्तकामध्ये अनेकांना आठवत असेल. सगळा इतिहास छत्रपतींचा होता, तो काढून टाकला. रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, काय करायचं? अनेक आक्रमक आले, हून आले, शक आले, त्याच्यानंतर मुघलांची आक्रमणं झाली, गझनीच्या स्वाऱ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. ही सगळी मंडळी आली आणि मग इंग्रजांचं आक्रमण झालं. इंग्रज आले, 150 वर्ष भारतामध्ये राहिले. इंग्रजांना राज्य करणं इथं सोपं नव्हतं, कारण इथली गुरुकुल पद्धती प्रचंड बळकट होती, इथले संस्कार प्रचंड बळकट होते. आणि इंग्रजांच्या या आक्रमणामध्ये हळूहळू व्यापाराच्या निमित्ताने आलेले इंग्रजांनी विचार केला. लॉर्ड मेकॉले नावाचा त्यांचा एक शिक्षण तज्ज्ञ होता, त्यांनी विचार केला की इथली शिक्षण पद्धती आपल्याला पहिल्यांदा बदलली पाहिजे. म्हणून त्यांनी गुरुकुल पद्धत बंद करून कॉन्व्हेंट संस्कृती किंवा कॉन्व्हेंट शिक्षण सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही आमची श्रीमंती लक्षात घ्यायला तयार नाही. आम्ही परक्यांचे गोडवे गाण्यात आम्हाला धन्यता वाटायला लागली. आमच्यापेक्षा पाश्चिमात्य मंडळी श्रेष्ठ असं आम्हाला वाटायला लागलं. पण आज परिस्थिती अशी आहे, आजची परिस्थिती अशी आहे की पाश्चिमात्य लोक, परकी मंडळी भगवद्गीतेचा अभ्यास करतायत, छत्रपती शिवप्रभूंच्या चरित्राचा अभ्यास अमेरिकेतल्या विद्यापीठात पोरं करतायत. आणि आम्ही इंग्रज मानसिक शांततेसाठी भारताच्या समोर हात जोडतोय, गुडघे टेकतोय, मान झुकवतोय. पण आम्ही मात्र पाश्चिमात्य सभ्यतेच्या नावाखाली प्रचंड सोफिस्टिकेटेड राहण्याच्या नादात स्वतःचं सत्व, स्वतःचं मूळ, स्वतःचे संस्कार आणि स्वतःची श्रीमंती विसरत चाललो की काय, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. कारण आमचे पूर्वज आम्ही कुणाचे वारसदार आहोत याचा आम्हाला विसर पडला. याचंच कारण आमच्या हिताचा विचार आमच्या ठिकाणी नाहीये. आमचं हित नेमकं कशात आहे हे आम्हाला कळावं. ही संतांची कायम तळमळ होती.
आणि तो हिताचा विचार तुमच्या माझ्या ठिकाणी जागृत व्हावा याकरता तुकोबाराई सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता धन्य माता पिता तयाची कोई कन्या पुत्र होती दे जाती कोई कन्या पुत्र होती दे जाती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोई कन्या पुत्र होती दे जाती कोई कन्या पुत्र होती दे धन्य माता पिता दयाती धन्य माता पिता दयाती धन्य माता पिता दयाती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाती धन्य माता पिता दयाती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. तुकोबारायांनी सांगितलं स्वतःच्या आपल्या हितासाठी जो जागताय ना, जो कायम जागताय, जागृत आहे, त्याला नाही धन्यवाद, त्याला तर दिलेच, पण त्याच्या माता पित्यांना तुकोबाराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची. कारण स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं असं प्रत्येकाला वाटावं. तुम्ही म्हणाल ताई आम्ही जागेच आहे, आम्ही कुठे झोपलोय. बरं, तुम्ही शरीराच्या झोपेबद्दल बोलता आहात आणि संतांनी मनाच्या झोपेबद्दल विचार केला. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आमच्या मनाला आलेली मरगळ, म्हणून तर आक्रमक येत होते, लुटारू येत होते, इथलं सगळं लुटून नेत होते. का बरं? इंग्रज आले, इंग्रजांनी इथलं सगळं सोनं नीळ ताग लुटून न्यायचा प्रयत्न केला, आगबोटीच्या बोटी भरून नेल्या, जाताना आपला राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून नेला. तो सिकंदर नावाचा जगज्जेता होता म्हणे. त्या सिकंदराने काय केलं? जग जिंकलं. आणि म्हणून आपण आजपर्यंत त्याचे गोडवे गातो, जो जीता वही सिकंदर. बघा आता काय करायचं, एवढ्या वर्षांनी सुद्धा आपण जो जीता वही सिकंदरच म्हणतोय. मी हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगते, आजपासून म्हणी बदलायच्या. आता जो जीता वही सिकंदर नाही हो, जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीते वही महाराणा प्रताप, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीते वही झाशी की राणी. कितीतरी उदाहरण आपल्याला घेता येतील, कितीतरी उदाहरणं घेता येतील. आम्ही आमच्या लोकांचे गौरव गावेत, परक्यांचे नाहीत. हजारो वर्षांचा इतिहास आहे या परंपरेला आणि म्हणून या परंपरेचे आम्ही पायीक आहोत. आता आमचं हित नेमकं कशात आहे याच्याकरता लागणारी जागृती ज्याच्या जवळ आहे त्याच्या माता पित्याला तुकोबाराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांजिया आपुलिया हिता जो असे जागता. जागं राहणं फार गरजेचं आहे बरं का. कुठे आहे जागृती? स्वातंत्र्याला एवढी वर्ष झाली, पण खरंच आजचा तरुण जागा आहे का याचा प्रश्न पडतो. शिवजयंतीचा दिवस आहे म्हणून बोलते, अशातला भाग नाही. पण आमची तरुण मंडळी कधी कधी ना, माझी भावंड मला सांगावंसं वाटतं की आपण गाड्यांवर बसता, वाऱ्याशी स्पर्धा करत बेफाम वेगाने गाडी धावत न्यायची रस्त्याने. मी माझ्या तरुण भावंडांना बऱ्याचदा असं सांगते, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही खूप हँडसम दिसता, तुम्ही खूप डॅशिंग दिसता, तुम्ही खूप स्मार्ट दिसता? तसं नाही, तुम्ही मूर्ख दिसता अशा वेळी. कारण प्रचंड मेहनतीने जीवाचं रान हाडाची काढं करून तुम्हाला लहानाचं मोठं करावं लागतं आई बापाला. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये रक्ताचं सिंचन करावं, मरणांतिक यातना सहन करून आईने जन्माला घालावं आणि एका सेकंदाच्या चुकीमुळे
तुम्ही होत्याचं नव्हतं होऊन आपल्याच आई वडिलांच्या समोर ज्यावेळी येता, यासारखं दुर्दैव माता पित्याचं असू शकत नाही, असू शकत नाही. मला माफ करा, आपल्याला राग येऊ देऊ नका, मला याच्यापेक्षा फार गोड बोलता येत नाही. त्यामुळे आमचं ठरलेलं असतं, फार विनोदाच्या नादी नाही लागायचं, कारण आयुष्याचा विनोद झालाय, त्याचं काय करता. बरं, राग येईल असं बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल आपल्या सगळ्या मंडळीने एक खरी गोष्ट सांगू का, की महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत, आज लाखो कीर्तनकार आहेत. आपण कीर्तनकारांवर प्रेम करता, कीर्तनावर प्रेम करता, पण खरं सांगू, कीर्तनकार येतील आणि जातील, पण ही जी गादी आहे ना, त्या गादीवर प्रेम करा. ती गादी नामदेव महाराजांची आहे, ती गादी देवर्षी नारदांची आहे. अनादी काळाची परंपरा या गादीला, या गादीने अनेक लोक घडवले, या गादीने अनेकांच्या मनामध्ये संजीवनी पेरली, सद्विचारांची, अध्यात्माची. त्यामुळे कीर्तनकार हा सर्वज्ञ कधीच नसतो. कीर्तनकार हा पोस्टमन आहे. ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं पत्र घेऊन आम्ही आलो तुमच्या समोर, बस. ज्ञानोबा काय म्हणतात, मी तो हमाल भारवाही, तुकोबाराय सांगतात ना, अहो आम्ही हमाल आहे, आम्ही फक्त ज्ञानोबांचं तुकोबांचं इथपर्यंत घेऊन तुमच्या समोर मांडण्याकरता आलो. म्हणून कीर्तनकार जे सांगतात ते सगळंच खरं. हा, आता करायचं की नाही कीर्तन पुढचं? असतं ना, खरं असतं ना, चुकीचं काहीच नसतो. चुकीचं का सांगू या गादीवरनं? पण आमची मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम संत वाङ्मयांनी केलंय. मी हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन येत जा, काळाची खूप मोठी गरज आहे. म्हणून मला नेहमी आनंद वाटतो, तरुण मंडळी कीर्तनात असतील ना, मला आनंद वाटतो. कारण हित ज्याला कळलं ना, तो इथं येऊन बसेल. ज्याला आपलं हित कळलं, ज्याला हिताचा काहीच विचार नाही, त्याची ही आताची वेळ दुसऱ्याच ठिकाणी असते, नाही का? कशाला त्याच्याविषयी आपण बोलायचं? स्वामी विवेकानंदांनी तरुणाईचे 3 तकार सांगितलेत बरं का, ऐका. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता, हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. तेजस्वी, तपस्विता आणि तत्परता, हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. आज दुर्दैवानं आमची परिस्थिती अशी आहे, संध्याकाळ झाली की आमचा तरुण धरून आणावा लागतोय. परिस्थिती आहे ही. आज इतकी शोकांतिका आहे, औदासीन्य आहे समाजामध्ये, भरकटलेपण आहे, भ्रांत चित्तावस्था आहे. मग याकरता महापुरुषांची चरित्र ऐकायची. ज्यांना कळलं आपलं हित कशात आहे ना, ती मंडळी घडली, त्या मातांनी त्यांना घडवलं आणि समाजासाठी देण्याचा एक कित्ता समाजासाठी. म्हणून लोकनेते उगीच नाहीत घडत, लोकांना प्रिय असावं असं वर्तन ज्यावेळी आपल्याकडून घडतं त्यावेळी आपण लोकनेते या पदावर पोहोचतो. आणि अशा एका लोकनेत्यासाठी आज आपण उपस्थित आहात ना, त्यांच्यासाठी, त्यांच्या पुण्यस्मरणासाठी आपण इथं उपस्थित आहात ना. काय दिलं पाहिजे? ज्याला आपलं हित कळालं त्याला समाजाला मी काहीतरी देणं लागतो, ही अत्यंत सुंदर अशी जाणीव निर्माण होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे ही सगळी मंडळी ऐन वयाच्या अगदी 20, 22, 23व्या वर्षी फासावर गेलेली आहेत. आता छावा चित्रपट सगळ्यांनी बघितलाय असं मी गृहीत धरते. बघितलाय का अर्जुनवाडा? आपण जागे आहेत का? आधी मला सांगा, तुम्ही दिसेना मला, मी काय करू? तुम्ही जागे आहेत ना? हात वर करा बरं सगळे. हा, एक हात वर करताय, टाळीसाठी हात वर करा बरं दोन्ही. चला, दोन्ही हात वरती. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, बोला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, रुक्मिणी निवास पंढरीनाथ, भक्ती
समाधानाची आपली खात्री करून घेतली. महिला वर्ग तुम्ही जागे आहात ना? हा, सगळ्यांनी म्हणायचं माझ्या मागे. आपल्या सगळ्यांना ओव्या पाठ असतात का नाही? अहो आपलं हित याच्यातच आहे बरं का, दुसऱ्या कशात नाही. परवा माझ्या पुण्यातल्या एका मैत्रिणीने मला विचारलं बरं का, अगं जातं कसं असतं गं, आणि त्या जात्यावर कसं बसायचं असतं? म्हणलं बाई, जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, पाय पसरायचा, खुंट्याला हात लावायचा, मस्त गोड गळ्यात ओवी गायची. ती म्हणली मला ओवी येते पण जातच नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. जात ओवी म्हणायला जातच कशाला पाहिजे, मिक्सरवर म्हणता येते की. आणि ते जातं तरी तानपुऱ्यासारखं कुठं वाजत होतं, त्याचा घरघर आवाज होता. त्यामुळं गोड गळ्याच्या आमच्या अर्जुनवाड्याच्या माता भगिनी, आता ऐका तुम्ही. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. मागे आवाज येऊ द्या. तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? नाही ना? मागच्या मंडळी, मागच्या महिलावर मी म्हटलं नाही, सगळीकडे आपला आवाज आहे की नाही सध्या. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आवाज मागे मागे. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. क्या बात है, ऐका ऐका. ये रे बा विठ्ठला. मागच्या महिला म्हणत नाहीत बरं का. ये रे बा विठ्ठला. चला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा वीर तो तिसरा. सासू आणि सासरा वीर तो तिसरा. ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ओ ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. बघा ना, हे आमची लेकरं असा आनंद घेत आहेत. हा आनंद वरातीत मिळतो का? डीजेत मिळतो का? नाचून मिरवणुकीत? काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. गणपती बाप्पाची मिरवणूक विसर्जनाची म्हणजे आणताना तो शांततेत येतो आणि जाताना त्याला नाचत व्यसनांच्या आहारी गेलेली तरुणाई डीजेच्या माध्यमातून त्याला निरोप देते. आणि विघ्नहार्त्या असलेल्या गणपतीवर केवढं मोठं विघ्न त्याला ऐकायला लागतं, बाई वाड्यावर या. म्हणजे त्याच्यावर केवढं मोठं विघ्न आहे. भक्तीचं किती मोठं विडंबन आपण करतोय, आपण कल्पना करा. म्हणून हात जोडून सांगते आपल्या लेकरांना, आपल्या तरुण भावंडांना, कीर्तनासारखं माध्यम नाहीये श्रोते हो आतमध्ये डोकावण्याचं. कीर्तन काय देतो आम्हाला? आपलं हित साधून देतं. आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांचे. इथं आल्यानंतर काय होतं माहितीये? आपल्या हिताचा विचार आपल्या ठिकाणी जागृत होतोच, पण ही जागा अशी आहे, हा मंडप असा आहे कीर्तनाचा, की इथे आल्यानंतर आपोआप पाय चौरंग होतात, डोळे समया होतात, हात बिल्वपत्र होतात, हृदय गाभारा बनतो आणि गाभाऱ्यामध्ये भगवंतच प्रतिष्ठित होतं. मग म्हणावं नाही लागत, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर. कसं आहे भगवंत हृदयात? जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. जस दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. ऐक रे, भगवंत हृदयात साकार होतो.
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. माऊली हेच सांगतात, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महिला वर्ग, आपण मला सांगा, आता हे गोकुळ दुधाचा प्रांत आहे हा सगळा, हे की नाही? दुधात लोणी असतं का? हा, अहो बोला की, दुधात लोणी असतं का? लपलेला आहे. जसं दुधामध्ये हो लोणी. दुधात लोणी आहे असतं पण दिसत नाही. मग ते दिसण्याकरता प्रोसेस आहे, त्याला प्रक्रिया आहे. विरजण लावण्यापासून ते ताक जितकं चांगलं घुसळलं जाईल तेवढं लोणी वरती येईल. मंथुनी नवनीता तैसे घे, तेवढं चांगलं लोणी वरती येईल. तसं या हृदयामध्ये सुद्धा भगवंत आहेच, नाही असं नाही. फक्त तो जर दिसायचा असेल तर काय करावं लागेल, तर तिथं सुद्धा घुसळावं लागेल जरा. तुम्ही म्हणाल म्हणजे काय करायचं? अहो घुसळणं म्हणजे नाम घेणं आहे. घुसळणं म्हणजे नामस्मरण. दिवसभर बघा, आपलाच आपण विचार करा, आपलं आपण आत्मपरीक्षण करा. या जिभेनी मी नको तितकी पाप दिवसभर करतो, जे बोलायला नको तेही बोलतो, आणि अत्यंत वाणीचं पाप अत्यंत महाभयानक आहे. अपशब्द आम्ही मुखातनं उच्चारतो आणि ते वाणीला लागलेलं पाप असतं. वाणीचं पाप धुवून काढण्याचं काम नाम करतं. विठ्ठल. त्यामुळे मुखात भगवंताचं अखंड नाम असलं पाहिजे, अखंड नाम असलं पाहिजे. आणि मग अशी सुंदर आमची जर आचारसंहिता झाली ना, भगवंत हृदयामध्ये आमच्या साकार होणार आहे. हृदयातला चक्रपाणी जर दिसायचं असेल तर तिथं घुसळावं लागेल. आणि घुसळणं म्हणजे भजनच आहे. फिजिक्सचा, भौतिकशास्त्राचा एक सिद्धांत आहे. एनर्जी ज्यावेळी एकत्र येते, सघन होते, त्यावेळी ती जास्त पॉवर देते, जास्त शक्ती देते, कार्यप्रवण होते. कुठली ऊर्जा बघा ना. म्हणून तर पाणी एकत्र केलं, पाण्यावर वीज. वारा एकत्र केला, वाऱ्याच्या माध्यमातून वीज निर्माण झाली. ऊर्जा एकत्र आली की ती जास्त ताकद देते, जास्त पॉवर देते ना. तसं आपल्यामध्ये सुद्धा भगवंतांनी असंख्य प्रकारची ऊर्जा भरून आपल्याला पाठवलंय, पण आपल्याला माहितीच नाही आपल्याकडे काय आहे. आम्ही कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. माझं 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 घर, माझी पोरं, माझं, एवढ्या पुरतच आम्ही आहे. म्हणून मी म्हटलं, माऊलींनी जगाचा प्रपंच केला, तुकोबरायांनी जगाचा प्रपंच केला. आम्ही फक्त आमच्या पुरतं अहंता आणि ममता यामध्ये इतके अडकलो. आपण असे बांधावर उभे राहतो बरं का आपल्याच, आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, ते झाड दिसतंय का, तो डोंगर, तिथपर्यंत सगळं. अहो ती धरणी माता आपल्यावर हसते. ती म्हणते, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, आजा मेला, आजा मेला